नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आत्तापर्यंतच्या माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण अत्यंत उदंड प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अशीच साथ असू द्यावी. आज एक आगळा वेगळा विषय घेऊन मी आपणासमोर आलो आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की यात माझं काय चुकलं. याच विषयावर माझी कविता आणि भाष्य मी सादर करणार आहे की यात माझं काय चुकलं. गेल्या 25 तारखेला मला वाटतं गेल्या 29 तारखेला एक दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये मी कविता प्रसारित केली होती आणि या कवितेचा विषय असा होता, म्हणजे शीर्षक असं होतं की मराठी शाळेतील गुरुजींना सर म्हणणे हा मराठी भाषेचा अवमान नाही काय. एवढं लांबलचक शीर्षक देऊन मी ही कविता लिहिली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे केंद्र शासनानं. आणि मग आमच्या लहानपणी आम्ही आमच्या शाळेतील आता आपल्या भाषेतल्या म्हणजे सध्याच्या भाषेतल्या सरांना गुरुजी म्हणायचो. आणि अत्यंत इतकं छान वाटायचं गुरुजी म्हणायला की त्या शब्दातच एवढं पावित्र्य आहे की देवत्व आहे त्या शब्दामध्ये. मात्र देवो भव, पितृ देवो भव आणि गुरुदेवो भव. आणि म्हणून आम्ही गुरुजी म्हणायचो. त्याच्यानंतर काय फॅड आलं आणि काय झालं माहीत नाही, परंतु त्या गुरुजींचे सर झाले. फरक एवढाच झाला की गुरुजीतली गुणवत्ता सरामध्ये आली नाही. याच्यात काय चुकलं आणि चुकलं असेल तर जरूर कमेंट करून तसं सांगा. गुरुजींचे सर झाले, परंतु गुरुजींतली गुणवत्ता, गुरुजीमधलं अध्यापन जे होतं ते सरामध्ये आलं नाही. आता सर का म्हणायला लागलेत? बरं, मला म्हणायचं एवढं की जे स्वतःला सर म्हणून घ्यायलेत त्यांना सर या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे असेल. काही लोकांना माहीत असेल, मला असंही म्हणायचं नाही, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी निदान समजून तर घ्यावा अर्थ. ऐका नाही, सर हा मूळ फ्रेंच भाषेतील शब्द, इंग्रजी सुद्धा नाही. आणि त्याचं मूळ उच्चार होता सियर, SIRE. या सियरचा अर्थ होता लॉर्ड. लॉर्ड या शब्दासाठी तो वापरला जायचा. आणि तो शब्द फ्रेंच लोकांनी इंग्लंडमध्ये राहायला आल्यानंतर काही लोकांनी इंग्रजी भाषेमध्ये वापरायला सुरुवात केली आणि त्या सियरचं सर झालं. आणि म्हणूनच हा मूळ जर इंग्रजी शब्द असता तर त्याचं स्पेलिंग SAR झालं असतं. बरोबर आहे की नाही? परंतु सरला आपण SIR लिहितो. तो विषय आपण बाजूला ठेवू. मराठी शाळेतील गुरुजी सर कधी झाले, कशामुळे झाले, याचं उत्तर कोणाकडे आहे का? आणि मग ही कविता ज्यावेळेस प्रसारित झाली त्यावेळेस अनेक सरांचे मला काय फोन आले म्हणताल, काय कमेंट आल्या. अरे तुऱ्यावर कुलई शहाणा झालास का, तुझी एकटा साहित्यिक आहेस का, तुझ्याच घरापासून सुरू करणं गुरुजी म्हणायचं. अरे आम्ही सुरू केलंय म्हणून तर सांगतो तुम्हाला. आम्ही आमच्या लहानपणी गुरुजीच म्हणतो, आमचे लेकरं गुरुजीच म्हणायचे म्हणून तर सांगतो तळमळीनं. आणि ते तुम्हाला नाही सांगत, मी साहित्यिक म्हणून, पत्रकार म्हणून लोकांना आवाहन केलंय की तुम्ही मराठी शाळेतल्या सरांना गुरुजी म्हणा. फक्त मराठी शाळेतल्या तेवढं तरी करा. मराठी माय मराठीसाठी काय याच्यामध्ये काय पैसे लागायलेत का? काय काय लागायला काय याच्यामध्ये? फक्त सराच्या ऐवजी गुरुजी म्हणायचं, संपलं. एवढंच करायचंय. आणि म्हणून मला त्या कमेंटचा उबग आला. पुढारी जे असतील किंवा त्यांच्यातले जे काही असतील सन्माननीय, त्यांचे फोन आले की हे बरोबर नाही, हे सर हा आदरार्थी शब्द आहे आणि मग गुरुजी काय अनादरार्थी का? गुरुजी काय? अहो जी कधी लावतात? हिंदी आणि मराठी भाषेमध्ये जी परमपूज्य लोकांना लावतात. देवाला सुद्धा लावतात काही धर्मातले लोक. हनुमानजी, शंकरजी, भगवान गोपाल कृष्णजी म्हणतात का नाही? आणि मग नुसतं गुरु नाही, गुरुजी असं म्हणा म्हटलं मी. याच्यामध्ये काय चुकीचं काय? आणि म्हणून मला याच्यावर व्हिडिओ करायचा नव्हता. सहज म्हणून मी कविता लिहिली आणि प्रसिद्धीला दिली, संपलं. त्याचा एवढा भाऊ होईल आणि एवढं कुणाला झोंबल असं मला वाटलं नव्हतं. आणि मग आता झोंबलंय ना,
तर मग यूट्यूबलाच टाकावं म्हणलं. निदान माहीत तरी होऊ द्या की सगळ्यांना की कमेंट कशा करतात ते, त्यांचं काय मधून काय त्यांचे विचार आहेत ते तर कळू द्या. आणि म्हणून याचा व्हिडिओ मी आज करू लागलोय. ऐकूया माझी ही कविता. मराठी शाळेतील गुरुजींना सर म्हणणे हा मराठी भाषेचा अवमान नाही काय? मी प्रश्न विचारायलोय. पटलं कविता तर नक्की तशी कमेंट करा. आणि अजूनही कुणाची खदखद शिल्लक राहिली असेल फेसबुक वगळता तर यूट्यूबला पुन्हा कमेंट करावी सरांनी. बरोबर आहे की नाही? ऐकूया कविता. मराठी शाळेतील शिक्षकांना राज्यात सर म्हणायचा प्रघात झालाय. मराठी शाळेतील शिक्षकांना राज्यात सर म्हणायचा प्रघात झालाय. नेमका तिथूनच माय मराठीवर इंग्रजी भाषेचा आघात झालाय. शिक्षक ही एकमेकांना बोलताना सर शब्द वापरू लागलेत. शिक्षक सुद्धा एकमेकांना बोलताना सर शब्द वापरू लागलेत. त्यांना त्यापासून अडवलं तर ते आपल्यावरच दाफरू लागलेत. फ्रेंच भाषेतील सर हा मूळ शब्द पुढे इंग्रजी भाषेत आलाय. मी आत्ताच सांगितलं. फ्रेंच भाषेतील सर हा मूळ शब्द पुढे इंग्रजी भाषेत आलाय. महाराष्ट्रात या शब्दाचा वापर सर्रास मराठीत सुरू झालाय. सर या शब्दाचा शब्दशः मूळ अर्थ लॉर्ड माणूस असा होतो. सर या शब्दाचा मूळ अर्थ लॉर्ड माणूस असा होतो. मग गुरुजींना सर म्हणण्यासाठी त्याचा वापर कसा होतो? आपण उपहासानं काही काय म्हणतो, फार लॉर्ड लागून गेला का घरचा, माहित आहे असं म्हणत नाहीत का आपण? बरोबर आहे ना? आणि म्हणून सर या शब्दाचा शब्दशः अर्थ लॉर्ड माणूस असा होतो. मग गुरुजींना सर म्हणण्यासाठी त्याचा वापर कसा होतो? मराठी भाषेचा ढोल बडवणारे कधी याकडे लक्ष देतील काय? मराठी भाषेचा ढोल बडवणारे कधी याकडे लक्ष देतील काय? आणि विद्यार्थी यापुढे सरांना गुरुजी म्हणायचं मनावर घेतील काय? एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. सर मॅडम शब्द बंद करण्याचं GR आणि याच्यासोबत शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की सर आणि मॅडम हे 2 शब्द मराठी भाषेतून वगळून टाका. किमान शिक्षण खात्यापुरते तरी, मराठी शाळेसाठी तरी. सर मॅडम शब्द बंद करण्याचं GR शासनाने आता काढलं पाहिजे आणि मराठी शाळेत गुरुजी शब्दाचं महत्त्व थोडं तरी वाढलं पाहिजे. मराठी शाळेत गुरुजी या शब्दाचं महत्त्व थोडं तरी वाढलं पाहिजे. ही कविता याच्यात जर काही चुकीचं असेल तर नक्कीच कमेंट करा. आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.